की स्तवन करणे हे अर्थवादात्मकच असतं. स्तवनद्वारा जे बोललं जातं ते त्याचं यथार्थ वर्णन नसतं, अतिशयोक्त तरी असतं किंवा वर्णनामध्ये त्रुटी राहतात. पूर्णपणाने वर्णन त्याचं केलं जात नाही, म्हणून त्याला अर्थवादात्मक बोलणं म्हणतात. जे वर्णन केलंय त्याकडे फारसं लक्ष न देता ते वर्णन करताना त्याचं प्रयोजन काय, त्याचा भाव काय आहे, आणि तो भाव लक्षात घ्यायचा आणि बाकीचे शब्द सोडून द्यायचे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, मुख्य तत्व लक्षात घ्यायचं आणि बाकीचा पसारा सोडून द्यायचा. असं जाणणे आणि जो पसारा आहे तो सोडून देणे त्याला अर्थवाद. या समासामध्ये याचं प्रत्यंतर समर्थांनी आपल्याला दिलंय आणि विवेक कसा करावा हे या समासातून समर्थ जितक्या स्वच्छपणाने आपल्याला दाखवतात. ही ग्रंथाची सुरुवात आहे. विवेकाशिवाय पुढे साधनच नाही. साधन जर नरदेह आहे तर या नरदेह संदर्भातच पहिला विवेक करावा लागतो. तो जर का विवेक व्यवस्थित झाला, अविवेकीपणा त्यातला गेला पूर्ण, तर या नरदेहाचं स्तवन न करता सुद्धा हा नरदेह कशासाठी दिला आहे त्याचा उपयोग त्याच कामासाठी केला जाऊ शकतो. हे लक्षात यावं यासाठी समर्थांनी तो विचार स्पष्टपणाने आधी सांगितला की हा नरदेह स्तवन करायचं म्हणून त्याला धन्य होत, की धन्य धन्य हा नरदेह. या नरदेहाला ओळखण्या इतकी मनुष्याच्या अंगी शक्ती आहे. धन्यता त्यातच आहे. हा देह, हे जगत याला ओळखणे आणि यातला खरा मी कोण आहे, या जगताचं खरं स्वरूप काय आहे हे ओळखणे ही क्षमता या नरदेहात आहे. म्हणून हा नरदेह धन्य आहे. नरदेह धन्य आहे. त्याचा उपयोग याच्या निर्मात्याला ओळखणं यापेक्षा वेगळा नाही. निर्मात्याला ओळखणे त्याचा जो हेतू आहे त्या हेतूनुसार या नरदेहाचा वापर करणे ही स्वतंत्रता जरी असली तरी निर्मात्याच्या हेतूचं उल्लंघन न होता तेच आचरण मनुष्याने करावं. यासाठी नरदेह माझा का मी हा विवेक आहे. मी आता थोडं भाषाशास्त्र. मी हा शब्द प्रथम पुरुषी एकवचनी आहे आणि त्याला विभक्ती प्रत्यय लागतो. षष्ठी प्रत्यय लागला की मी माझा होतो. माझा, माझे, माझी षष्ठी प्रत्ययामुळे होतात. माझ्यासाठी, माझ्याकडून, माझ्या मार्फत, माझ्यापासून इत्यादी प्रकाराने जे विभक्ती प्रत्यय याला लागतात यातून या मीचा अर्थ बदलत जातो. व्यवहार इथनं सुरू होतो आणि याला माझा असं म्हटलं जातं. त्या संदर्भातला अभिमान उत्पन्न होतो आणि तो अभिमान हा वृथा आहे, तो मिथ्या आहे. जे माझं नाहीच आहे, जे माझ्या इच्छेनं मला मिळत नाही, मी केलेल्या पूर्व कर्मानुसारच जे मला प्राप्त होणार आहे ते माझं असं म्हणणं, त्यावर माझा काही अधिकार आहे असं दाखवणं, इथनं आपल्या अविचाराला, अविवेकाला आरंभ होतो. म्हणून हा देह
माझा नाही हे लक्षात घेणं हेच नरदेहाचं स्तवन. यासाठी दृष्टांत देऊन समर्थ बोलतात. उपपत्ती युक्तीनं समजून सांगणं. जो ग्रंथ लक्षणाचा विचार आहे तोही त्या दृष्टीने आपल्याला लक्षात घेता येतो की इथं युक्ती सांगितली, युक्ती वापरली ती. त्यासाठी दृष्टांत दिला, घराचा दृष्टांत. की मनुष्य म्हणतो घर माझं आणि मनुष्य म्हणतो देह माझा. विचार इथनं सुरू होतो. ज्याला मी असं म्हटलं जातं तो मी कायम असतो आणि माझा हा त्याहून वेगळा असतो. हा देश माझा, हे गाव माझं, हे घर माझं, तसा हा देह माझा, हा शर्ट माझा, पॅन्ट माझी. जे माझं आहे ते आपण बदलू शकतो किंवा आपल्याला हवं तसं कमी जास्त करू शकतो. कपडे सैल होतात तर आपण त्याला घट्ट करून घेऊ शकतो, आपल्या मापाप्रमाणे हवे तसे करून घेऊ शकतो. घर आपल्याला परवडेल, आपल्या आटोक्यात असेल तसं मनुष्य तयार करतो. जे आपल्याकडून केलं जाऊ शकतं त्याला माझं असं म्हणता येईल. देह हा माझा म्हटला तर त्यामध्ये मला फारसं काही करता येत नाही. जर का त्यावरती माझी हुकूमत असती, मी हवा तसा करून घेऊ शकत असतो. जसं घर किंवा कपडे माझ्या मनाप्रमाणे मी करून घेऊ शकतो, तसा देह हा माझा म्हटल्यावरती त्यावरती माझी सत्ता आहे का? मी मला हवा तसा करू शकतो का? हवा तसा मला मी प्राप्त करून घेऊ शकतो का? त्यात बदल करू शकतो का? हा जर का आपण विचार, विवेक आहे हा, इथनच विवेक विचाराला आरंभ होतो आणि खऱ्या अर्थाने विवेक इतक्या पुरताच करावा लागतो. मी आणि माझं या जगताचा आणि माझा संबंध काय? कोहम कथमिदम जाता, को अस्य करता रहा, हे विवेकासंदर्भातलेच प्रश्न आहेत. आणि हे परमार्थ मार्गात अगदी आरंभापासून विचारात घ्यावे लागतात. याचा विचार योग्यपणाने करणं म्हणजे खरं तर परमार्थ साधन आहे. आणि तो विचार कसा करावा याचं मार्गदर्शन या समासातून समर्थ आपल्याला करतात. घराच्या बाबतीतचा दृष्टांत दिला, परंतु तो पूर्णपणाने योग्य आहे का? घर जसं मला मी हवं तसं फेरबदल करू शकतो. मला या गावात कंटाळा आला किंवा या गावात राहण्यासारखी परिस्थिती नाहीये, इथं पाणी नाहीये चांगलं, इथं माणसं नाहीयेत चांगली, काही तक्रारी आपल्या असतात, हवामान इथलं सोसत नाही, मी दुसऱ्या गावात जातो, तिथं नवीन घर तयार करतो, तिथं राहतो. घर जुनं होत गेलं तर त्याची डागडुजी करतो, पाडून नवीन बांधतो. हे सगळं मी घराच्या बाबतीत करू शकतो. या देहाच्या बाबतीत यातलं काय काय करता येईल? दृष्टांत घराचा दिला तरी त्यातही पूर्णपणाने तो दृष्टांत या देहाला लागू पडतो का? यासाठी या देहासंदर्भातला विचार हा अधिक श्रेष्ठ आहे. ज्याचं श्रेष्ठत्व अधिक आहे त्याचं स्तवन केलं जातं. जे गौण आहे
त्याचं स्तवन केलं जात. देह माझा, नातेवाईक माझे, कपडे माझे, घर माझं, गाव माझा, देश माझा, व्यापकतेच्या दृष्टीनं आणि व्यावहारिक दृष्टीनं यातलं माझं नक्की काय याचा मर्यादित अर्थ लक्षात घेऊन त्या संदर्भातली कर्तव्य पार पाडावी लागतात. पण या देहाचा मुख्य वापर कशासाठी करायचा आहे, निर्मात्याचा हेतू काय आहे, हे लक्षात घेऊन जर या देहाचा वापर केला तर जे साध्य व्हायला पाहिजे, जे विवेक विचाराने प्रश्नाला सुरुवात झाली, मी कोण आहे, हे जग निर्माण कसं झालं, याची उत्तरं जर माणसाला मिळत गेली तर या जगामध्ये जे काही नवीन दिसतं, वेगळं दिसतं, ते मला प्राप्त व्हायलाच पाहिजे. या दृष्टीनं मनुष्य या जगामध्ये जे काही धडपडत असतो, प्रयत्न करत असतो, त्यासाठी न्याय्य किंवा विपरीत अशी दोन प्रकारची कर्म मनुष्य करतो. आणि या कर्माचं बंधन मनुष्याला प्राप्त होतं आणि मग मनुष्याला म्हणण्यापेक्षा जीवाला प्राप्त होतं आणि त्या कर्माचं फल नियतीनं निश्चित केलेलं आहे. ते फल भोगण्यासाठी विविध योनींमधून 84 लक्ष योनींमधून हा जीव फिरत राहतो, अतृप्ततेनं फिरत राहतो. मग तृप्तता कशामध्ये आहे? यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. ही तृप्ती कशामध्ये आहे? ही बाह्य जगताच्या विषयीची आसक्ती सुटणे. ती जर का सुटली तर त्याच्यामधली आसक्ती म्हणजे ते सगळं माझ्या भोगासाठी आहे. आसक्ती याचा अर्थ आपण बघितला, विषयाच्या भोगासंदर्भातली जी वृत्ती तिला आसक्ती म्हणतात. आणि कर्म करण्यामागचा जो अहंकार आहे त्याला मद म्हणतात. असा विचार काल आपण केला की आसक्ती म्हणजेच वासना. जन्म घ्यावा लागेल वासनेच्या संगे. हा जन्मच मुळात घ्यावा लागतो. तो अशा प्रकारच्या वासनेमुळे घ्यावा लागतो, ज्या अतृप्त राहिलेल्या असतात, ज्या वृत्ती आसक्तात. ही आसक्ती सुटण्यासाठी मी कोण आहे आणि बाकीचं जगत काय आहे, त्यातलं शाश्वत तत्व कोणतं आहे, जे मला हवं असं वाटतं हवे ते नक्की काय आहे, हा विचार करता येणे याला विवेक म्हणतात. यातून योग्य काय त्याची निवड करणे म्हणजे विवेक आहे. विचाराने याचं वर्गीकरण करायचं. जे मी नाही त्या व्यतिरिक्त जे सर्व आहे ते या मायेच्या जगतात. म्हणून त्या संदर्भातली आसक्ती असता कामा नये. ती जर का असेल तर हा जीव कधीही तृप्त होणार आणि मनुष्याला तृप्ती पाहिजे, समाधान पाहिजे. या समाधानासाठी सर्व प्रयत्न चालू असतात आणि या दृष्टीनं या नरदेहाकडे पाहावं. या नरदेहाला जेव्हा माझं असं म्हटलं जातं तेव्हा तो खऱ्या अर्थाने माझा आहे हे विवेकाने निश्चित करा. यासाठी हा घराचा दृष्टांत समर्थांनी दिला. त्याचा जो अधोरेखित करण्याचा भाग आहे तो आता आपण पाहिला. आता प्रत्यक्ष जो त्यांनी समर्थांनी या समासाचं वर्णन केलाय तो ओव्या आपल्या पुढे असतील. ग्रंथ ज्यांच्या पुढे आहे त्यांच्या पुढे नक्की ओव्या आहेत. या घराचं वर्णन केलंय. ती घर कोणाचं? किडा मुंगी पासून
जगातले जितके घटक आहेत ते सगळे जण म्हणतात घर माझं. जे चेतन प्राणी आहेत ते सर्व. मित्र म्हणतात या घर आपलंच आहे. नातेवाईक म्हणतात घर आपलंच आहे. घरातले म्हणतात घर आपलंच आहे. नोकर चाकर म्हणतात माझंच आहे. चोरही म्हणतात माझं आहे. समर्थांनी किती प्रकाराने विचार केला की ज्याला मी माझं माझं असं म्हणत असतो ते किती अर्थाने पूर्णपणाने खरंच माझं आहे का, हे जर का आपण तपासलं तर दुर्दैवाने आपल्याला असं लक्षात येईल की यातलं खरंच माझं काही नाहीये. माझी सत्ता यावरती पूर्णपणाने चालत नाही. माझं जरी घर आहे असं म्हटलं तर खरी सत्ता राजाची आहे. त्यांनी ठरवलं इथलं रस्ता काढायचा आहे म्हणून हे घर पाडून टाकलं पाहिजे, तर ते त्याप्रमाणे पाडू शकतात. त्यांना काही सरकारी कामासाठी या जागेची आवश्यकता आहे, ते राहत्या घरातून मनुष्याला दुसरीकडे हलवतात. सत्ता गाजवली जाते ते काय आहे, यावर सत्ता गाजवली जाते ते माझं असलं पाहिजे. मग या प्रकाराने घरावरची माझी सत्ता नाही. किडा मुंगी विचारून घरात येतात का? पाली गुरळ त्यांनी किती प्रकारच्या कीटकांचं वर्णन केलंय. हल्लीच्या काळामध्ये पिसवा, ढेकूळ हे पदार्थ क्वचित माहिती असते, नावं ऐकूनही कदाचित माहिती नसतील. कारण पूर्वी जेव्हा एक मातीची आणि जरा अंधारी घरं असायची, शेणाने सारवलेली वगैरे घरं असायची, अशा जिथं घराला ओल आहे, अंधार आहे, अशा ठिकाणी या पिसवा असायच्या. अगदी खसखशी पेक्षाही बारीक असणारा तो जीव, काळाभोर रंग, अंधारात लक्षातच येणार नाही असा आणि आकाराने अत्यंत सूक्ष्म, परंतु अंगावर बसला की रक्त शोषणार. रक्त शोषलं गेल्यावरच कळतं की अरे चावतंय काय इथं. तर पिशवांनी अंग भरलेलं असायचं. हल्लीच्या काळामध्ये हा प्राणी बघायला मिळत नाही. फार क्वचित खेडेगावातला जिथं जुनी घर आहेत किंवा काही जुन्या मंदिरांमध्ये जिथं फारशी वर्दळ नसते अशा ठिकाणी क्वचित हा जीव दिसतो. असे अनेक ती नावं या समाजात वाचल्यावरच आपल्याला कळतात. परंतु असे जीव आता वेगळ्या पद्धतीने अस्तित्वात असतील. ते या घरात आपल्या परवानगीने येतात का? घर माझं असेल तर माझ्या परवानगीने इथे यायला पाहिजे. कोणी माझ्या परवानगीने येत नाही. त्यांच्या मालकीचं घर